नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होत आहे। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे आणि काही वेळापूर्वीच शरद पवार हे किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत। इथे दृश्य आपण पाहताय। आता किल्ले रायगडावर तुतारी या शरदचंद्र पवार गट पक्षाच्या नव्या चिन्हाचं अनावरण जे आहे ते काही वेळातच होणार आहे आणि इथूनच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग हे शरद पवार फुंकतील। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय आणि ही दोन दृश्य। तर शरद पवार पालखीमधून रायगडावर दाखल झाले। रायगड हा किल्ला चढण्यासाठी थोडासा अवघड असल्यामुळे शरद पवार यांना पालखीतून रायगडावर नेण्यात आलं। ही काही वेळापूर्वीची दृश्य। तर शरद पवार यांना फेटा सुद्धा आता बांधण्यात आलेला आहे। लोकसभा निवडणुकांचं रणशिंग आज शरद पवार फुंकतील। निवडणूक आयोगानं तुतारी हे पक्षचिन्ह दिल्यानंतर आता याचं अधिकृत अनावरण जे आहे ते केलं जात आहे। कार्यकर्त्यांचा एक वेगळा जल्लोष गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय। तुतारी हे आता नवचिन्ह असेल शरदचंद्र पवार पक्षाचं। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी एका नवीन चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे आणि हे नवीन चिन्ह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासमोर उभं ठाकलेलं आहे। शरद पवार गटाच्या एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या टीजरमध्ये सुद्धा पक्षचिन्ह अनावरण सोहळ्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि अवघा देश होणार दंगल, शरद पवार यांच्या साथीनं फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग आणि शिवरायांच्या साथीनं छत्रपती शिवरायांच्या साथीनं तुतारीचा नाद दाही दिशाला घुमूया असं सुद्धा या ठिकाणी बोललं जाते आणि त्यामुळे हजारो कार्यकर्ते आज रायगडावर पोहोचलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करावा लागला आणि त्यानंतर आपण पाहतोय की कशा पद्धतीनं त्यांना आता आहे तुतारी चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि हे चिन्ह घेऊन आता ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। वाचली तुतारी म्हणजे लढाईला कोण तुतारी वाचवा आणि अहंकारी विचारांना गाडा, तुतारी वाचवा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी करा, तुतारी वाचवा आणि स्वराज्य परत आणण्यासाठी करा असं सुद्धा त्यांच्या टीचरमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नवीन चिन्ह नवीन सुरुवात आहे। रायगडावर तुतारीचा नाद घुमतोय। शरद पवार गट लोकसभेचं रणशिंग का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर किल्ले रायगडावरूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली होती आणि संपूर्ण विश्वामध्ये नावलौकिक मिळवला होता आणि अगदी त्याच मुलावर पाहून या वयात शरद पवार जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि एक नवीन सुरुवात या अनुषंगाने ते करत आहेत। तुतारी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे। बऱ्याचशा टीका टिप्पणी सुद्धा त्यांच्यावर होत आहेत। मोदी गॅरंटीवरच ही निवडणूक होईल असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तर बारामतीत महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय असेल असं सुद्धा बावनकुळे म्हणतायत आणि इतकी मोठी आव्हानं येत असताना तुतारी घेऊन शरद पवार जे आहेत त्याचा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकत आहेत आणि त्याची सगळी तयारी आपण या ठिकाणी पाहतोय। जे कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आज तुतारी जे अनावरण आहे ते सुद्धा या ठिकाणी होईल आणि मग तुतारी घेऊन हे सगळे नेते जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील। बरेचसे आमदार खासदार नक्कीच गिरीश, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स ते सातत्याने घेत राहणार आहोत। माजी आरोग्य मंत्री आपल्यासोबत राजेश टोपेजी आहेत। राजेश टोपेजी, आज रायगडावरती चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे, शुभारंभ केला जाणार आहे। तुतारी हे चिन्ह तुम्हाला किती सुतोवाचक आणि पुढे आगामी काळात निवडणुकीत किती फायदेशीर? मला वाटतं तुतारी चिन्हाचा मुख्य अर्थ असा आहे की तुतारी चिन्ह हे कधीही कोणाच्याही स्वागताच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर होतो आणि फार अगदी शिवकालीन काळापासून आणि त्याच्याही अगोदरपासून कुठल्याही चढाईला जायचं असेल, लढाईला जायचं असेल तरी हे तुतारीचं त्याचं जे तुतारीपासून जो निघणारा त्याचा साऊंड आहे, आवाज आहे, तर तो खऱ्या अर्थाने शुभ मानला जातो, प्रेरणादायी मानला जातो, खऱ्या अर्थाने उत्साह वाढवणारा मानला जातो आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की एकंदर तरुणाईमध्ये या सगळ्यांमध्येच एक चैतन्य निर्माण करण्याचं काम तुतारी
च्या माध्यमातून होईल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. आणि त्यामुळं आज अत्यंत समयसूचकतेने ज्या शिवछत्रपतींच्या काळात तुतारीच्या संदर्भातील एक ऐतिहासिक संदर्भ आहे आणि त्यामुळे त्याचं लॉन्चिंग या रायगडावरून होतं आहे. आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत.